तुम्हाला माहिती आहे का धोंड्याचा महिना म्हणजे काय? किंवा त्याला अधिक महिना का म्हणतात? त्याचं शास्त्रीय कारण काय? किंवा तो यावर्षी केव्हा येणार आहे? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द एव्हरीडे विथ गायत्री ब्लॉग. कशा आहात? मजेत आहात ना? तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कोणत्या विषयी बोलणार आहोत. तर साधारण काही वर्षांनी एक एक्स्ट्राचा महिना येतो, तर त्याला काही लोक धोंड्याचा महिना म्हणतात किंवा काही लोक त्याला अधिक महिना म्हणतात, तर काही लोक त्याला पुरुषोत्तम म्हणतात. तर तो अधिक महिना का येतो, ते येण्यामागचं रिझन काय, ते आपण आज बघणार आहोत. तर अधिक महिना जवळ यायला सुरुवात झाली तर घरच्यांमध्ये चर्चा चालू असते की जावयांना बोलवायचं, त्यांना काय वाण द्यायचं, किंवा आज ह्या महिन्यात काही लोक उपवास करतात किंवा काही लोक पारायण करतात. तर तो एवढा पवित्र का, ते सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर अधिक महिन्याला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास किंवा महिना असेही म्हटले जातात. आपलं हिंदू पंचांगण हे 354 दिवसांचं असतं आणि ते चंद्रावर चालतं. तसंच इंग्रजी वर्ष हे 365 दिवसांचं असतं, ते सूर्यावर चालतं. तर ह्या दोघांमध्ये 11 दिवसांचा फरक असतो. तर तो 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी हा दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो किंवा एक्स्ट्राचा महिना येतो. त्याला आपण अधिक मास असे म्हणतो. तर हा अधिक महिना खूप पवित्र मानला जातो. ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची नामस्मरण केलं जातं, त्यांची उपासना केली जाते. किंवा ह्या महिन्यात खूप सारे लोक अन्नदान करतात, वस्त्रदान करतात. ह्या वर्षी अधिक महिना हा 17 मे ते 15 जून ह्या कालावधीत आहे. तर ह्या महिन्यामध्ये मीही खूप साऱ्या गोष्टी ठरवल्या आहेत की ह्या महिन्यात काय पारायण करायचं. तर मी ह्या महिन्यात काय काय गोष्टी करणार आहेत ह्या जर जाणून घ्यायच्या असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि येणारे नवीन ब्लॉग नक्की बघा. तोपर्यंत काळजी घ्या. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणती उपासना करतात किंवा कोणतं पारायण करतात आणि जावयाला नक्की काय वाण देणार आहात. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.